तेव्हा भक्ताच्या वेगवेगळ्या छटा असतात महाराज बरं का. तर विश्वासयुक्त भावबळ, संतांजवळ काही काही विश्वासयुक्त भावबळ असतं. चिंता नाहीच, निर्भय अभय. आणि काही जीवांना देवाच्या लीला मिळाल्या, पण भगवान त्यांच्या तपस्वितेच्या अंगावर प्रसन्न होऊन दर्शन दिलं. इथं छोटे छोटे फडकरी जे महत्त्वाचे आहेत ना, त्यांच्या जीवनात अशा काही घटना आहेत की तपस्विता इतकी थकले तरी पंढरीचे वारकरी वारी सोडायचे नाही. म्हणजे दादा महाराज चतुर्मास आहेत ना, पार थकले, शेवटी देव त्यांच्या सेवेकरता आले आणि त्यांना घोड्यावर बसून वारीतून घेऊन आले पंढरपूरपर्यंत. आणि दादांच्या पादुका स्वतः सांभाळायचे. त्यांची तपस्वितेची निष्ठा. आपले हरिदास आहेत ना, काल्याचा वाडा, ह्याच्यातले जे पहिले पांडुरंग महाराज हरिदास जे होते, या पादुका देवाने त्यांना दिलेल्या आहेत. का दिल्या? तर त्यांच्या तपस्वितेचा बारकावा पाहून दिल्या. त्यांची जी भजन करण्याची निष्ठा होती, दरवेळेला दररोज पार 70-75 वय झालं, कडक उन्हाळा, वाळू तापलेली असते, तरीसुद्धा ते जायचं स्नानाला, ज्यावेळेला जायचं त्यावेळेला. तपस्वितेच्या एक एक छटा आपल्या फडकऱ्यांमध्ये सापडतात. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. तर असे तपस्वितेचे अँगल आपल्यामध्ये सापडतात. देवाने ज्या फडकऱ्यांच्या बरोबर सेवा केल्या ना, तर शेवटी त्या वाळूमध्ये तरफडले, पडले, आणि मग तिथं पांडुरंग प्रसन्न होऊन त्यांना त्या पादुका प्रसाद दिल्या. ज्या पादुका काल्याच्या वेळेला डोक्यावर बांधल्या जातात आणि ज्याच्यातून माझ्या वंशजांना ब्राह्मी अवस्थेचा अनुभव आला पाहिजे असा आशीर्वाद त्याने आपल्या घेतला. त्याच वंशात आज काला होतो. तो काला पाहण्याकरता लोक थांबतात आणि त्या पादुका नामदेव महाराजांचे वंशज त्यांच्या डोक्यावर बांधतात. तो अधिकार नामदेव महाराजांच्या वंशजांना आहे. आणि त्या बांधल्यावर त्याचा देहभाव हरपतो. आजही तो अनुभव आहे. छोट्या छोट्या गावातले साधारण एखादे संचार वेगळे आणि हा पादुकांचा झालेला संचार वेगळा. हा फार प्रसिद्ध आहे महाद्वारकाला. विशेष पाहण्याजोगा असतो. त्यांचा देहभाव हरपतो. आपल्या बऱ्याच वारकऱ्यांनी हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. लक्षात घ्या. तर हा प्रसाद मिळाला तो तपस्वितेतून. तपस्वितेच्या अंगावर प्रसन्न होऊन देव प्रगट होतात. अशा अनेक भक्तांच्या लीला आहेत. तर तपस्वितायुक्त भावबळ, विश्वासयुक्त भावबळ, मला भावबळाच्या या छटा आज प्रकाश पडल्या. तेव्हा आमच्या आज जे चरित्र येतं ना, सुखिया माळणीच्या भावबळामध्ये धर्ममर्यादायुक्त हक्करहित प्रतीक्षा. या वैष्णवांच्या याच्यात जर पाहायचं असेल, हक्करहित प्रतीक्षेचं उदाहरण चोखोबा. स्वतःहून कधी हक्क दाखवलाच नाही आणि हक्करहित प्रतीक्षेमुळे देवाने प्रत्यक्ष दर्शन दिलं. हे वेगवेगळे अँगल आहेत महाराज, हे लक्षात घ्या भावबळाचे. हा तिसरा अँगल आहे. धर्मशास्त्रानियुक्त हक्करहित प्रतीक्षा. सुखिया माळणीच्या जीवनात हे अंग आहे. तर धर्माच्या मर्यादेनं युक्त असणारं हक्करहित प्रतीक्षा हे सुखिया माळणीचं फार महत्त्वाचं अंग आहे. लक्षात घ्या. आणि हे अँगल हा जर आलं ना, तर परिकर कक्षेतलं पुण्य नसलं तरी देवाची प्राप्ती होते. पण विवेकयुक्त, धर्मशास्त्रयुक्त, हक्करहित प्रतीक्षा
महाराज कलियुगात हे फार अवघड आहे. साधारण प्रत्येक माणसाचा अहम पोषित असल्यामुळं हक्क दाखवायची देवापर्यंत सुद्धा आमची इच्छा असते. पण खास दैन्य भाव प्रधान भावबळ आहे आणि त्याचे अंतःकरण वेगळं असतं. आमच्या याच्यात नाटाच्या अभंगात संतांनी ते दैन्य भावयुक्त भावबळाचे काही उद्गार काढले. मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मती मंदबुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकले गाईले. दैन्य भावयुक्त भावबळ लक्षात घ्या. महाराज एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सुद्धा ही छटा प्रगट केली. पाहे पात भजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. माऊली म्हणतात तैसा मी एक पतीत. तुम्ही आम्ही कुठं राहिलो? ज्यांना आपण ज्ञानेश्वर भगवान विष्णू म्हणतो ते म्हणतात तैसा मी एक पतीत. फक्त एकच जमेची बाजू. जसं आमच्या प्रल्हादाने स्तुतीमध्ये म्हणलं की तुझी उदारता गजेंद्राला सुद्धा त्याची स्तुती तू ऐकून घेतली म्हणून मी तुझा स्तुती करतो. तसं माऊली म्हणतात परी तुझा मुद्रांकी. आणि मुद्रांकीचं दृष्टांत दिला. मसीपत्र हे केवडे, रावो चालवी आपुल्या पाडे, तैसा मी एक पती. एकच जमेची बाजू आहे की मी तुझा वैष्णव आहे बस. आणि म्हणून पण किती दैन्य भाव. तैसा मी एक पतित शब्द माऊली वापरतात. अनेक नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरायाने हा दैन्य भाव प्रगट केला. हा दैन्य भाव आपल्यामध्ये आणा, खूप लाभ देणार आहे. वैष्णव जीवनाकरता देवाशी जोडायचं असेल तर दैन्य भाव. जगतामध्ये दैन्य वृत्ती सदोष आहे, पण दैन्य भाव भक्तीमध्ये सरसता निर्माण करणार आहे. आमच्या त्या सुखिया मांडणीच्या ह्यानी वात्सल्य भावाच्या समाप्तीची कथा या 11व्या अध्यायात सुरुवातीला आलेली आहे. फार सुंदर कथा आहे. आणि तिच्या याच्यामध्ये हा दैन्य भाव, शास्त्र मर्यादित हक्करहित प्रतीक्षा. हे वाक्य नीट लक्षात घ्या. शास्त्र मर्यादित हक्करहित प्रतीक्षा हे दैन्य भावयुक्त भावबळ. हे बळ आहे बरं. लहान मुलाजवळचं जे बळ आहे ते काही शरीर बळ नाही, संपत्ती बळ नाही, संबंध स्वीकृतीचं बळ आहे. आई कथेला लहानपणी निघाली, पोरग पदर धरतंय, 3 वर्षाचं पोरग. आई ओढत त्याला सोडून जाऊ शकली असती, पण जात नाही, रडायला लागलं पोरग. पोरग मोठं झालं. डोंगरे महाराजची गोष्ट सांगायची. नोकरी करायला लागलं, पैसे कमवायला लागलं. आई परत एकदा वयोवृद्ध काळात भागवत कथेला निघाली. ते पोराला सुट्टी होती. पोरग म्हणलं आज आई जाऊ नको, मी घरी ये, जाऊ नको कथेला. आई म्हणली मी जाणार, तुझं ऐकणार नाही, मला माझं कल्याण करायचं आहे. इथं बसून गप्पा मारून काय करायचं आहे. तर त्याला आठवलं. तो म्हणलं आई मी लहानपणी 3 वर्षाचा असताना तुझा पदर धरला तर तू कथेला जायचं थांबली, आणि आज मी एवढा पैसे कमवतो, तुला पैसे देतो, माझ्यामध्ये शरीरबळ एवढं आहे की मी जर अडवलं तर तुला जाऊ देणार नाही. त्यावेळेला तू गेली नाही आणि आज का जायला निघालीस? आई म्हणली बेटा त्यावेळेला तुझं मग सगळा भाव माझ्या एकट्याशी अनन्य होता, म्हणून ते भावबळ भारी पडलं, शरीरबळ नसलं तरी. आज तुझा भाव व्यभिचारी झाला आहे, मुलांवर भाव आहे,
पत्नीवर भाव आहे. आता तू अनन्य नाहीस, आता मला माझं कल्याण करायचं आहे, त्या तुझ्या मना करण्याने मी थांबणार नाही. आई थांबत नाही. मग त्यावेळेला आईला अडवलं ते कोणत्या बळानं? भावबळानं अडवलं. तर एवढा मोठा बलवान परमात्मा भक्ताच्या भावाप्रमाणे लीला करतात, याचं कारण त्याचं असं असणारं अनन्य असणारं भावबळ. आणि त्या अनन्यतेतल्या या छटा आहेत, विश्वास आणि दैन्य. त्या दैन्याने पण थांबतो पोरं, आई थांबते. शेवटी एकमेकाशी असणारा अनन्य संबंध, पुत्राचं जोडलेलं नातं. एकदा आई निघाली कथेला. ते बारकं पोरगं ना आईच्या मागं लागलं, मला कथेला घेऊन जा. नाही म्हणे, तू कडेवर बसतो, मला एवढं लांब काही कडेवर नेता येत नाही. बरं म्हणलं, मी पायी चालेल. आईला कबूल केलं, मी पायी चालेल, पण मला देण्याशिवाय राहायचं नाही, मला यायचं कथेला. शेवटी होना करता करता कथेची वेळ जवळ आली. पोरगं काही ऐकत नाही, पाहिलं आणि कबूल करून घेतलं. बघ बरं का, तुला मी कडेवर घेणार नाही. नाही म्हणलं, नको. आणि हाताला धरलं आणि चालली आई. आई चालली, कथेचं अंतर 1.5 मैल. ते पोरगं शेवटी 2-4 फरलांग चालल्यावर थकलं. ते ओढत ओढत, आई मला घे, आई मला घे, मी थकलो. आई म्हणली, तू काय कबूल केलं? मी पायी चालल, तुला घेणार नाही आता. शेवटी त्याने हात सोडला. आईला वाटलं येईल आपोआप रडत रडत मागं. आई काही घेना. 100-200 फूट चाललं, पुढं आई घेत नाही पाहिले आणि रडून पाहिलं, ते काही घे नाही. मटकन जागेवरच खाली बसून घेतलं त्याने भर रस्त्यात. आता भर रस्त्यात बसून घेतल्यावर आई वरून कठोर झाली, पण आतून थोडीच कठोर होती. आतून लक्ष झालं त्या पोरापुढं काय करते काय नाही, काय करते. ते मटकन बसून घेतलं. आई उगं 2-4 पावलं चालायचं नाटक करते, जा मी चालले, बस तिथंच. पण मन कुठं होतंय? ते मागं लक्षच पुन्हा पोराकडं. पण ते पोरग पक्क बसलं. बसल्याबरोबर महाराज मग काय करणार? शेवटी एक घटना घडली. मागच्या बाजूने एक टांगा आला, ते घोडं जोरामध्ये, आणि भर रस्त्यात बसलेलं पोरग. आता तो टांग्यावाला ओरडतोय. चांगलं 200-500 फूट लांब असतानाच ते बसलेलं पोरग पाहिलं. तिला वाटलं आता तरी बाजूला होईल पोरग, पण पोरग जे मध्ये बसलं ते हालायलाच तयार नाही. शेवटी आईला दय आली. धपाटे मारून का होईना तिथं गेली, 2 पाठीत धपाटे मारले आणि घेतलं कडेवर. संबंधात्मिका भक्तीचा परिणाम असा असतो, मला लक्षात द्या. पण पाया पक्का लागतो संबंधात्मिका भक्तीचा. भागलियामध्ये वाहतील कडीय संत सुद्धा थकल्यावर असं करतात, देवसुद्धा असं करतो. पण याच्याकरता एक अनन्य संबंधाचं बळ लागतं. तर संबंधात्मिका भक्तीचं बळाचे मी छटा सांगतोय तुम्हाला. विश्वासयुक्त भावबळ, अनन्य संबंधात्मिका बळ, त्याच्या अंतर्गत मग हे तपस्वितेचं बळ आणि शास्त्रशुद्ध हक्करहित असणाऱ्या प्रतीक्षेचं दैन्य भावाचं बळ. असे वेगवेगळे बळ आहेत. वेगळे का सांगायचे तुम्हाला? तर आपण एकाच ह्याच्यावर नाराज होऊ नका. नाही बा आपलं कशी एवढी तपश्चर्या. आता काही समजा मुळातले रोगी असतील तर ते म्हणेल काय बा किती ठरवलं तर आम्हाला कशाची पायवारी होणार आहे. असं
तर भावबळाची एकच छटा नाही आहे हे सांगण्याकरता मी हे सांगितलं. ते एक अंग आहे जरूर. तपस्विता हे भावबळाचं एक अंग आहे, पण तेवढं एकच अंग आहे असं नाही. बाकी सगळे हक्क सोडून परमात्म्यावर विश्वास ठेवून प्रतीक्षा करा. आमच्या सुखिया माळणीने एवढंच केलं, प्रतीक्षा. त्याच्यातून तिला रस्ता मिळाला. हिचं भगवंताशी वात्सल्य नातं जोडलं. हे मानलेलं वात्सल्य आहे, सख्खी आई नाही आहे, यशोदेसारखा सुद्धा संबंध नाही आहे पाळीला या नात्यानं. मग फक्त एकच गोष्ट त्या काळात होती, एवढं एकच बारदानी संबंध. ज्या काळात भगवंताचा अवतार होता त्या काळात होती, पण तिची नेमकी साधना काय लक्षात घ्या. भागवतात 3-4 श्लोकात ही कथा आलेली आहे, जास्त श्लोकात नाही आहे. 9-10 या 2-3 श्लोकातच ही कथा आहे. डोंगरे महाराज फार विस्ताराने चांगले सांगायचे. आणि त्याचा परिणाम, याचं कारण काय, आपल्या आत्ताच्या लोकांना त्या सिद्धांताचा उपयोग आहे म्हणून ते विस्ताराने सांगायचे. आपल्या अंतःकरणात पहिल्यांदा देवाचा सख्खा संबंध नसल्याचं एक न्यूनगंड असतं. वात्सल्य भावाला कुठं आपला कसा पोरगा होईल देव, तो देवाचा मानलेला वात्सल्य भाव सख्ख्या भावा इतकाच श्रेष्ठ आहे हे सुखिया माळणीच्या कथेनं सांगितलं. तर ही सुखिया माळीण संबंध जोडण्यापूर्वी तिला फक्त एक उत्कंठा पैदा झाली भगवत दर्शनाची. तेव्हा हा पाया सगळ्या भक्तांकरता अनिवार्य आहे. दर्शनाभिलाषिता, उत्कंठा ही कोणत्याही भावातल्या अनुभवात, लीलेच्या अनुभवाकरता ही तर अनिवार्य आहे. ही सगळ्यांना अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्ही भक्त कक्षेतले, अनुभवी भक्त कक्षेतले भक्त होऊ शकणार नाही. तर दर्शनाभिलाषिता ही सगळ्यांना पाहिजे, तीव्र दर्शनाभिलाषिता. आणि तिला ती दर्शनाभिलाषिता मिळण्याला एक वर्तमान सपोर्ट कारण म्हणजे तिच्या काळात या अवताराच्या लीला तिला प्रत्यक्ष श्रवण करायला मिळत होत्या. ती या गोकुळाच्या बाहेर एक झोपडीत राहणारी माळी जातीची फळं विकणारी बाई होती बरं का. हातावरचं पोट, पाठीमध्ये फळं विकण्याचा आजही खेड्यामध्ये धंदा करतात. सायकलवर पाट्या बांधतात, हातगाड्यावर फळं विक्रीला घेतात. आता थोडंसं सुधारित काही मोटरसायकलवर पाट्या बांधून निघतात. पण असे हातावरचं पोट असणारे लोक असतात, कोणता ना कोणता व्यवसाय करणारे, गोळ्या घेणारे, चिक्की विकणारे, फळं विकणारे, बिस्किटं विकणारे, असे हातावरचं धंदा करणारे लोक असतात. तर एखाद्या बागेत जायचं, फळं विकत घ्यायचे होलसेल दरामध्ये आणि रिटेलमध्ये आरोळ्या देत खेड्यामध्ये विकायचे. ताजा माल लोकांना तो परवडतो बाजारातून आणण्यापेक्षा. मग पेरू असो, केळं असो, सफरचंद असो, असं ते फळवाले लोक असतात. काही पालेभाज्या, फळभाज्यावाले लोकसुद्धा असतात. तर असे हे हातावर पोट विकणाऱ्यांची पद्धती पूर्वीपासून आहे. त्यावेळेला डोक्यावर पाट्या व्हायचे, आता एखाद्या वाहनाचा आधार घेतात. काही काही बाया अजूनसुद्धा पाट्या डोक्यावर घेतात. तर त्यातली ती माळीण जातीची ते काम करणारी होती. आणि तिचं व्यवसाय केंद्र हे गोकुळ होतं. या ठिकाणी गवळ्यांची वस्ती होती. गवळ्यांजवळ दुधाचा रोख पैसा असायचा. तर गवळ्याची वस्ती आत्ता तर 100-100 वर्षापूर्वीपर्यंत हे गवळी लोक फार पैसे पाळून असतात. गवळी झालं, धनगर झालं,
दिसायला लंगोटी बहादरपणी मेंढपाळ लोक पैसा पाळून असतात, लक्षात ठेवा. तेव्हा कष्टाचा पैसा आहे, मेंढ्याच्या नोकरीचा असो याचा असो, पण त्यांचा पैसा असतो आणि जीवनाच्या अपेक्षा कमी, त्यामुळं पैसा शिल्लक राहतो. हल्लीच्या आपल्या शहरी लोकांचा पैसा का राहत नाही? खुद्द आवश्यकतेपेक्षा काल्पनिक अपेक्षाच खूप वाढत चालल्या. त्याच्याजवळ हे पाहिजे, माझ्याजवळ पाहिजे, त्या पाहिजे, त्याची आपली कुवत आहे की नाही, बाकी काही गरज नाही. तो इतके भारी कपडे घालतो, आपण तेवढे घातले पाहिजे, त्याच्या अंगावर दागिने आपल्या अंगावर पाहिजे, त्याच्या बायकोला एवढ्या साड्या आपल्या पाहिजे. या सगळ्या अनपेक्षित काल्पनिक अपेक्षा, पैसा त्याच्यात खूप जातो. बंगल्यामध्ये, गाड्यांमध्ये, दागिन्यांमध्ये. खुद्द खायप्यायला फार पैसा लागतो असं नाही, सचोटीनं कष्ट करूनसुद्धा खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते. काल्पनिक अनावश्यक अपेक्षा आपण फार वाढवल्यात. या लोकांवर पैसे म्हणजे यांचं जीवन अगदी सरळ, म्हणून त्यांच्याजवळ तो शिल्लक राहतो. तर दिसायला अगदी फाटके लोक. मध्ये पेपरला एक गोष्ट आली होती, एका धनगराची, तो एसटीमध्ये चढला, लंगोटी घातलेला, लाल पागोट डोक्यावर, आणि खूप गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये त्या कंडक्टरनी त्याच्या या उपेक्षित वेशाचा अधिक उपेक्षा केली. जागाही दिली नाही आणि त्याला पार उतरायला लागला. तर त्याचं भांडण झालं. अरे म्हणे, काही आहे का दीडदमडीचा एवढा हक्क गाजवतो? त्यांनी गंमत दाखवली. त्यांनी ते पागोट झटकलं, म्हणला तू एसटी विकत घेतो म्हणला. तेव्हा असे विलक्षण लोक असतात, वरून दाखवत नाहीत. आणि काही बिचारे पूर्वीच्या काळातले कष्टाळू, सरळ, पोटापुरतं प्रसन्न राहणारे, पोटापुरतं उद्योग करणारे, असेही लोक असतात. काही सुखिया माळीन म्हणजे अगदी पोटापुरतं काम करून, पोटापुरतं त्याच्यातून मिळवायचं, जेवण करून प्रसन्न राहायचं. अनपेक्षित अपेक्षा प्रसन्न असलेल्यामध्ये अल्पसंतुष्ट. तर ती अशी ही सुखिया माळीन, तिचं केंद्र होतं गोकुळ. त्या गोकुळातले गवळी वगैरे मिळतील, फिळं खायला. पहिल्यांदा ती पाठी भरून आली की नंदाच्या वाड्यासमोर यायची, हा गवळ्यांचा राजा. आणि मग त्याला निम्म्याला वर घर, कधी कधी कित्येक वेळेला राजाच तो. पसंत पडलं की सगळे फळं बिळं घ्यायचं. कधी यशोदा घ्यायची, कधी नंदबाबा घ्यायचे, कधी मंत्री यायचा, जा तेवढं घेऊन ये. तिनं पहिली आरोळी द्यायची, फळ लो. त्या नंदबाबाच्या वाड्यासमोर पाठी ठेवायची. ताजा पहिला अधिकार. अरे आजसुद्धा मोठं गिराईक असलं त्याच्या बाबतीत थोडी सहानुभूती दाखवली जाते. ती काय नवीन गोष्ट नाही. त्या नेहमीचं रोजचं घर, त्यामुळं तिथं यायचं. मग त्याने ती फळं घ्यायची. नंतर उरलेली फळं गावातल्या इतर गवळ्यांच्याकडं फिरून फिरून विकायची. असा तिचा दिनक्रम होता. आणि तिथं ती व्यवसाय करत असताना या नंदबाबाच्या पुत्र झाल्याची घटना त्या काळात आहे. आणि त्या नंदबाबाचा उत्सव झाल्याचं सगळं वर्णन तिच्या देखतचं आहे. पण त्या उत्सवाला ती हजर नव्हती. दुसऱ्या दिवशी ते सगळं अंगण पाहिलं, सगळं पाहिलं. गोपिकांजवळून त्या उत्सवाचं वर्णन ऐकलं. आणि शांडिल्य ऋषीने सांगितलेलं भविष्य गोपिकांकडून ऐकलं की यशोदेच्या उदरी प्रत्यक्ष परमात्मा अवतीर्ण झालेत. आणि त्या गोपिकांचा अनुभव ऐकला. अहो काय सांगू त्याचं रूप. पाहिलं की डोळेच हालत नाही तिथून. आणि त्या वर्णनातून तिची इच्छा, श्रुत्वा गुणान. आमच्या रुक्मिणीचं जसं लहानपणी
पांडुरंगावर आकर्षित मन का झालं तर श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, गुणवर्णन ऐकलं. वाणी गुणानुकथने, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम. याप्रमाणे गोपिकांच्या तोंडून ते वर्णन ऐकून तिच्या अंतःकरणामध्ये दर्शनाभिलाषा झाली. आपल्याला ते कसं पाहायला मिळेल? पण स्वतःच्या नात्याशी शास्त्रदृष्ट्या ती प्रामाणिक होती. आपला हक्क, आपली पायरी काय. पूर्वीच्या काळामध्ये या पायऱ्या सांभाळायची फार सवय होती बुवा. आता या पायऱ्या गेल्या. गावातला मोठा माणूस जर पारावर बसलेला असेल तर गावातल्या सामान्य बाया त्याच्या समोरून रस्त्याने जात नसत. अशा पायऱ्या सांभाळायची जवळ. गेल्या तर लांबूनच ते पायातलं काढायचं, हातात घ्यायचं आणि मग जायचं संकोचाने. अशा सवयी होत्या मर्यादेच्या, फार मर्यादा. या मर्यादेच्या पायऱ्या त्यावेळेला फार होत्या. तर हिला वाटायचं मी एक सामान्य फळवाली, तेव्हा वाड्याच्या आत प्रवेश करायचा मला अधिकार नाही. आता महाराज कोणते व्यवसायवाले बेल वाजवून आत डायरेक्ट विचारायला जातात. म्हणून काही काही ठिकाणी कॉलनींमध्ये लिहिलेलं असतं फेरीवाल्यांकरता प्रवेश बंद. कारण घटना घडलेल्या आहेत. या निमित्तानं येऊन चोऱ्या माऱ्या घडल्याच्या सिक्युरिटी लोकांना सांगितलं जातं फेरीवाल्यांना आत नाही सोडायचं कॉलनीमध्ये. तर काळ बदलला. पूर्वी इतका विश्वासप्रधान काळ आणि मर्यादा प्रधान काळ. मर्यादा ओलांडतच नव्हते. तर सुखिया मांडणींना हे सगळं वर्णन ऐकल्यावर मुलाचं दर्शन व्हावं असं वाटत होतं, पण मर्यादा नाही कधी ओलांडली. आत स्वतःहून जायचा प्रसंगच नाही. तिथपासून दर्शनाची अभिलाषा आत झाली, पोरगं पाहायला मिळावं, पण मर्यादा नाही ओलांडली. रोज यायचं, फळाची आरोळी द्यायची, फळ घेऊन जायचे गावामध्ये, पुन्हा फळं विकायचे आणि दररोजच्या लीला तिला ऐकायला मिळायच्या. त्या मुलाच्या माध्यमातून पोतना उद्धार झाला हे ऐकायला मिळालं. अहो त्याच्या गळ्यात ते काय म्हणे रिठ्याची माळ बांधली आणि त्याचेच राक्षस झाले आणि त्याने ते चावून टाकले. आपल्या संतांनी वर्णन केले ना, रिठासूर उद्धार. बालपणी फार वर्णन आलेले आहेत. तर एका असुराने मांत्रिकाचं रूप घेऊन नंदबाबाकडे आले आणि म्हणे तुझ्या बाळाला दृष्ट लागू नये, काही बाहेरचं होऊ नये म्हणून ही एवढी माळ मी मंत्रून देतो तुझ्या बाळाला. आणि ती बाळ बांधली आणि त्याच्यात तो गुप्त राक्षस गेला आणि बाळण्यात एकटा असताना त्या रिठ्याची मस्तकं झाली त्या लालाला चावायला. आणि भगवंताने ती फळासारखी एक एक चावून काढली. अशी रिठासूर उद्धाराची वर्णन हरिअनंत हरिकथा अनंत. लक्षात घे, खूप त्याच्या कथा आहेत. याच्या खोड्या सांगू किती महिपत प्रसिद्ध आहे. तेव्हा अशा पद्धतीचे बालक आणि याच्या एक एक कथा रोज गोपिकांकडून ऐकायला मिळायच्या. त्याच्या सौंदर्याचं वर्णन ऐकायचं, त्याच्या चमत्काराचं वर्णन ऐकायचं, यशोदेनं दिलेला मान, यशोदेनं केलेले उत्सव, हे सगळं तिला ऐकायला मिळायचं. आणि हे ऐकायला मिळत असताना ते विचार पडला की कधी आपल्याला दर्शन होईल. दर्शनाभिलाषेची उत्कंठा वाढत चालली आणि वाढत चालल्यावर आता अगदी लहानपणीचं काय पोरगं बाहेर आणण्याचा प्रश्नच नाही. 1 महिनाभर महिलासुद्धा बाहेर येत नाही. ते पोराचा प्रश्नच कुठे. तर यशोदासुद्धा डायरेक्ट कधी फळ घ्यायला तोपर्यंत आली नाही. फळाच्या निमित्तानं घरच्यांचे गाठ व्हायचे. वास्तविक ती इतकी परिचित होती की तिथलचे शिपाई तिच्या सरळपणाला जाणत असताना ती जर डायरेक्ट घरात गेली असती एखादा उत्सव पाहायला तर तिला कोणी मना केलं नसतं. पण स्वतःची स्वतःहून मर्यादा पाळणं,
हे पूर्वीच्या लोकांचं वैशिष्ट्य होतं. चोखोबारायाने दर्शनाला आत येण्याचा स्वतःहून प्रयत्न नाही केला. देव त्यांना घेऊन आले ओढून, त्यांचा अधिकार वाढल्यावर. तर ते हक्करहितता, हक्क दाखवायचं नाही. कलियुगातल्या पापी जीवाला ना खरं हाच फार उपयोगाचा मार्ग आहे. शास्त्र मर्यादित हक्करहित प्रतीक्षा, बस. साधन आपल्या जीवाचा हक्क दाखवायचा अधिकारच नाही. आपलं जीवन अनंत जन्माच्या पापानं युक्त भरलेलं आहे. संजय सुखिया माळणीनं कधी हक्क दाखवला नाही. आत दर्शनाची इच्छा वाढायची पण हक्क नाही दाखवायचा, अशी तिची रचना होती. तर त्या रचनेमध्ये महिना झाला, दुसरा महिना झाला, तिसरा महिना झाला. तिला वाटलं आता रांगायला लागलं एखाद्या गोपिकेच्या खांद्यावर कधीतरी घेऊन आपल्याला तर दर्शन होईल. मग तिने थोडासा फरक केला आपल्या साधनेमध्ये. एक प्रतीक्षेचं अंग सुरू केलं. ती काय करायची, फळं विकून झाले की वाड्यासमोर यायचं, पाटी ठेवायची आणि उगाच आपलं वाट पाहत बसायची. कधी एखाद्या गोपीबरोबर लाला येतो की काय, मला पाहायला मिळतो की काय, अंगणामध्ये कधी खेळताना रांगताना दिसतो की काय. 3-4 महिन्यानंतर तिची अपेक्षा गोपीच्या खांद्यावर येईल. 6 महिन्यानंतर तिला वाटलं स्वतःच रांगत रांगत एखादं खेळणं चेंडू गरंगळत आला, अंगणात आला, तो लाला येईल. अशा पद्धतीनं तिने 6 महिनेपर्यंत 8 महिन्यापर्यंत वाट पाहिली. नंतर लाला थोडं थोडं 2 पायावर चालायला लागला. 8 महिन्यापासून पोरं काही काही चालतातच. वर्षाचा होईल, कुठंतरी चालेल, कुठंतरी येईल, दरवाज्यात येईल, मला पाहायला मिळेल म्हणून ती वाट पाहायची. प्रतीक्षा हे प्रतीक्षेचं अधिष्ठान आहे. परमात्मा आत आहे पण आता विश्वास आणि बाहेर येण्याची प्रतीक्षा, या 2 पद्धतीनं तिची साधना चालू झाली. जसं ही मंडळी दरवाज्यात दर्शनाला काय यायची, हरिजनांचे वैष्णव. आत परमात्मा आहे. पायरीचं आपण नाही का मुखदर्शनाचं समाधान मानतो, पायाचं दर्शन जरी त्याच्यामध्ये काही लोकांचा थोडा देहाध्यास कारणीभूत असतो. कोण एवढं लांब थांबेल, काही लोकांना वेळ नसतो, ती सोडा कारण परंपरा. पण मुखदर्शनात समाधान. तसं काही लोकांना पूर्वी नामदेवाच्या पायरीचं दर्शन झालं तरी समाधान. पण याचं कारण काय की हे राऊळ सगळं त्याचं आहे, तो आत आहे, हा विश्वास होता. तर प्रतीक्षेनं ती त्या देवळाच्या नंदाच्या वाड्यासमोर थांबायची. आणि वाड्यासमोर थांबत असताना 1.5 वर्ष गेलं. बरं, देव असे भक्ताची परीक्षा पाहणारे कदाचित ही दर्शन घेणारी नसती तर देव कधीतरी असे बाहेर आलेच असते. पण आता हिची उत्कंठा वाढवण्याकरता, हिला प्रेमरस निर्माण करण्याकरता देव ती दारात असताना कधी आलेच नाही. दोघांचं असं, ह्यांची उत्कंठा आणि देवाची परीक्षा. पण ती प्रतीक्षा पाहत होती. 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. आता 2 वर्षाची पोरं तर किती बाहेर खेळतात. 3 वर्ष झाले. आता मात्र तिला एक कथा ऐकल्या गोपिकांकडून. ती गावात गेली ना की गोपिकांजवळ कथा ऐकायची. कथा आपल्या उत्कंठेला लाभदायक आहे. उद्दीपन भाव म्हणतात त्याला भक्तिशास्त्रामध्ये. जे ऐकल्यामुळं भगवत भक्तीचं उद्दीपन होतं. तर कथा याच्याकरता ऐकल्या पाहिजेत. आपलं एखाद्या दिवशी जरी अंतःकरण तदाकार झालं ना तर त्या भक्ताची कथा ऐकताना मला असं कसं होईल, मला असं कसं होईल,
असा भाव येतो. ते अंतःकरण शुद्ध होतं. कथा ऐकून त्या उद्दीपन भावाच्या ह्याच्यामध्ये अंतःकरण शुद्ध होतं. गोपींजवळ बसायची आणि मग त्या गोपी आपले स्वतःचे अनुभव सांगायचे. मी आज गेले, तो माझ्याकडं पाहून हसला आणि माझ्याजवळ अशी लीला केली, तशी लीला केली. त्या गोपींजवळ त्या कथा ऐकायच्या आणि आपला पुन्हा थोडा वेळ वाढवला की कधीतरी आपल्याला या लालाचं दर्शन व्हावं म्हणून 2-2 तास. ते म्हणे जेवायला उशीर झाला तर चालेल, पण वाट पाहायची. आणि ही वाट पाहत असताना 3 वर्ष होईपर्यंत आपली उत्कंठा वाढली. एक दिवस काय झालं, 4थं वर्ष चालू असताना एका गोपीच्या कडं ती ढसढसा रडली पाया पडून की तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला देवाच्या लीला पाहायला मिळतात, देवाचा विग्रहाशी अनुभव येतो, देवाच्या विग्रहाशी बोलता येतं, तो तुमच्याकडं पाहून हसतो, तुमच्याशी बोलतो आनंदानं. माझ्या नशिबात नाही, माझं भाग्य नाही, माझं पाप आहे खूप. एक वैशिष्ट्य होतं तिचं, स्वतःला अंतर्मुख दोष द्यायचे, स्वतःला दोष द्यायचे, कोणावर आरोप करत नव्हते. देव का असं करत नाही असं नाही, माझंच पाप आडवं आहे. दास्य भक्तीमध्ये नेहमी अंतर्मुख होऊन आपल्या दोषाकडे लक्ष द्या. आपल्याला नेहमी सवय दुसऱ्यावर आरोप करायची, परिस्थितीवर आरोप करतो, व्यक्तीवर आरोप करतो, स्वतःच्या अंतर्मुख होत नाही. ते सुखिया माळेने अंतर्मुख होऊन स्वतःला दोष द्यायचे की माझंच पाप आहे म्हणून मला अजून देव दिसत नाही. तर रडल्यावर त्या गोपीला इतकी दया आली. ती गोपी म्हणली, अगं आम्हाला सुद्धा तर करावं लागलं. या नंदाला पुत्र होत नव्हता, रोहिणीचा पुत्र जन्माला आल्यावर शांडिल्य ऋषी आले होते. आम्ही सगळ्या गोपी मिळून आमची मागणी मागितली. शांडिल्य ऋषीने आम्हाला एक साधन सांगितलं. तर मला असं वाटतं की काही साधन केल्याशिवाय देव भेटणार नाही, तुला काहीतरी साधन करावं लागेल. आणि हे सुखिया, आजही आमचे शांडिल्य ऋषी आहेत. गोकुळपासून 2-5 मैलावर त्या शांडिल्य ऋषीचा आश्रम होता. तर ते म्हणले, तू असं कर, शांडिल्य ऋषींना शरण जा, ते तुला मार्ग सारखेल. त्याने आम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला निर्जला एकादशी व्रताचं, आणि आम्ही ते व्रत केल्यामुळं आमच्या वाड्यामध्ये परमात्मा प्रकट झाले, नंदाचे पुत्र झाले. तर तुला सुद्धा दर्शनाचा आनंद देण्याकरता काहीतरी रस्ता सांगते. आज तिला रस्ता मिळाल्याचा आनंद झाला. तिनं ठरवलं, कल करे सो आज, आज करे सो अब. त्याला वेळ लावायचा नाही. त्याच दिवशी तिनं काय केलं, पाटी दरवाज्यात ठेवली आणि 4-5 मैल चालत जाऊन शांडिल्यांच्या आश्रमात गेली. पूर्वीच्या लोकांना चालायचं काही वाटत नव्हतं. 4-5 मैल म्हणजे काहीच नव्हतं त्या लोकांना. तर चालत गेली आश्रमामध्ये. आणि योग तिचं भाग्य असं की गुरुजीचं आज दर्शन झालं. कुठं गेलेले नव्हते, आश्रमात दुरूनच त्या तिच्या पुण्यमूर्तीला पाहिलं आणि गुरु म्हणून श्रद्धा ठेवून तिनं साष्टांग नमस्कार केला. श्री संताची या माता साष्टांग हे करी दंडवत. दंडवत केला. प्रेमानं पाहता पाहता तिच्या डोळ्यातून त्या तपस्वी मूर्तीला पाहून प्रेमाश्रू आले. आज काहीतरी मिळालं असं तिला वाटलं आणि तिचं ते प्रेम पाहून शांडिल्य ऋषीने अभिवचन दिलं, बेटी तुझं कल्याण हो, का आलीस, कुठून आलीस, का आलीस. ते सांगितलं, महाराज मी गरीब हातावरचं पोट भरणारी माळी नाही. परिचय दिला. येण्याचं प्रयोजन एका गोपिकेच्या संकेताकडून मी आपल्यापर्यंत आले. आपण माझा अंगीकार करून मला मार्गदर्शन करा. अगं काय समस्या आहे. ती म्हणली, मी गोकुळपासून 2-4 मैलावर राहते, रोज हातावरचा पोट धंदा आहे,
फळं विकते. मर्यादेनुसार मी गोकुळात फळं विकायला येते. नंदाच्या वाड्यात सुद्धा रोज फळं देते. आणि गेले 3 वर्ष गोकुळचे लोक खूप आनंद लुटत आहेत. गोकुळच्या सुखांत पार नाही गेला. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी, हे सगळे लोक आनंद लुटत आहेत. आचार्य, मला असं वाटत होतं की या आनंदकंद परमात्म्याचं दर्शन मला पाहायला मिळेल. आनंदाचा कंद हरिया देवकीनंदन पाहायला मिळेल. मी वाट पाहते. पण महाराज, माझं पाप फार आहे, काही उपाय सुचत नाही. मी 3 वर्ष झाले रोज वाड्याच्या समोर थांबते, पण मला अजून एकदाही दर्शन झालं नाही. आपण माझ्यावर कृपा करा आणि भगवत दर्शनाचा रस्ता मला सांगा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेन मला. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. असं म्हणून ती शरणागत आली. ऋषींना तिचं दया आली. ते म्हणले, बेटी तुला काही साधन करावं लागेल. ते म्हणले, महाराज मी माझी कथा सांगितली, मी हातावर पोट भरणारी आहे, दुसरं काही साधन नाही. त्या माझी सगळी परिस्थिती पाहून साधन सांगा, मी साधन करायला तयार आहे. मी आज याच्यातच समाधान मानते की मला साधन तुम्ही सांगताय. साधन करायला तयार आहे, फक्त परिस्थिती तुम्हाला समोर मांडली. मी हरकत नाही, या परिस्थितीत तुला साधन करता येईल. अगं तू साधन करतेस, पण तुला मार्गदर्शन नसल्यामुळं त्याच्यात जेवढी चूक आहे तेवढी मी काढणार आहे. तू वेळ तर देतेस थोडासा, मग थोडी दिशा देणार आहे मी तुला. तू फळं आणते आणि फळं विकून झाल्यावर दरवाजात वाट पाहते, पण अशी कोरडी वाट पाहू नको. मग तू तुझ्या परीनं प्रार्थना कर, साधना कर. काय करायचं? पाठी ठेवली की हात जोडायचे आणि नंदवाड्याला प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणेचं फार महत्त्व आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणेचं फार महत्त्व आहे. म्हणून आपल्या वारीमध्ये प्रदक्षिणेचं महत्त्व आहे. लक्षात घ्या. नगर प्रदक्षिणा घालतो, चंद्रभागेचं स्नान आणि नगर प्रदक्षिणा. तर प्रदक्षिणेचं महत्त्व आहे. नामा म्हणे प्रदक्षिणा. तर तू या नंदाच्या वाड्याला प्रदक्षिणा घाल, बाकी काही करू नको. पण म्हणे तुला त्यात अजून थोडं रहस्य सांगतो. ती प्रदक्षिणा नुसती कोरडी घालू नकोस. मग काय करायचं? तर प्रदक्षिणा घालता घालता देवाला हाक मारणारं संबोधनात्मक संकीर्तन करायचं. म्हणून तो मंत्र सांगितला ज्याचे सगळे अक्षर देवाची संबोधनात्मक नावं आहेत, असा श्लोक सांगितला. हे संकीर्तन आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे संकीर्तन सगळे संबोधन आहेत. हे श्रीकृष्ण, हे गोविंद, हे हरे, हे मुरारे, हे नाथ, हे नारायण, हे वासुदेव, हे सगळे संबोधन आहेत. तर संबोधनाच्या पाठीमागं विश्वास असतो. आपण हाका मारतो घरात, माणूस आहे समजून, हो रामराव आत आहेत असं गृहीत धरून हाका मारतो. तसं देवाला हाका मारताना विश्वासानं हाका मारा. लक्षात घ्या. आणि त्याचा हक्क न काढता हाका मारा. मी हाका मारली की लगेच आला पाहिजे, तुमचा नोकर आहे का देव? म्हणून प्रतीक्षा, हे 2 गुण लक्षात घ्या. विश्वास आणि प्रतीक्षा.
भक्तिशास्त्रातले मार्मिक मर्म सगळेजण लक्षात घ्या. नामजप करताना सुद्धा विश्वासयुक्त संबोधनात्मक. महाराज नामस्मरण करता करता आपले हे अष्टसात्विक भाव पैदा झाले पाहिजे. डोंगरे मला सांगायचे, दर्शन करायला लागले ना की मूर्ती समोर गेल्याबरोबर आपले डोळे भिजले पाहिजे. हे नारायणा कृपा कर, हा पतित जीव तुला शरण आहे, पतित आहे, कृपा कर. रामसुदाजी मला सांगा, मैं आपको भूलो नहीं, याच्यामध्ये एक आर्तता आणायची. भगवंता कृपा कर, आर्त झाला पाहिजे जीव. ही आरती शब्द जो आहे ना, तो खरा आर्त होऊन केलेली स्तुती, त्याचं नाव आरती आहे. आता आपली होड लागली, ही संपल्यावर ती कशी, ती संपल्यावर ही, कोण आधी म्हणतो कोण पुढं जातो. आर्तता गेली गावात, खलास. मोठ्या मोठ्याने फक्त म्हणणे एवढंच राहिलं आहे. त्या शब्दांचं अनुकरण, अनुवाद, आर्तता गेली त्यातली. आरती आर्त होऊन करणारी स्तुतीला आरती म्हणतात. तर हे संकीर्तन सांगितलं त्या सुखिया माळणीनं इतक्या एकाग्रतेनं तो एक एक शब्द ग्रहण केला. महाराज गुरुचे शब्द जर असे पकडले ना, का काम होणार नाही, निश्चित काम होईल. आपण आर्ततेनं पकडतच नाही महाराज शब्द. आर्त होऊन तिने शांडिल्य ऋषींचे शब्द पकडले. पकडल्यानंतर तिला खूप बरं वाटलं. तेव्हा आज तुम्ही मला दिशा दाखवली. गोपिकेच्या कृपेनं, संतांच्या कृपेनं सद्गुरू प्राप्त झाले. सद्गुरूंनी मला रस्ता दाखवला. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. सद्गुरूच्या शब्दावर अशा आर्ततेनं अंमल करावा, स्वीकार करावा मला. तिनं ते स्वीकार केलं. त्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू चालले होते. शांडिल्यांनी सांगितलं. निघता निघता एक प्रसन्नतेची झाक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. मला तुम्ही भवसागरात बुडता बुडता काढल्यासारखं आज मला मार्गदर्शन झालं. मला तिची ती अवस्था पाहिल्याबरोबर स्वाभाविक शांडिल्यांच्या तोंडून आशीर्वाद बाहेर पडला. शरणागताची स्थिती पाहिल्यावर आशीर्वाद असतो, नुसतं कृती पाहून नाही. शरणागताची स्थिती पाहून आशीर्वाद मिळतो. तिची ती आर्तता पाहिली, शांडिल्यांच्या तोंडून आशीर्वाद बाहेर पडला. बेटे जा, वर्षाच्या आत तुझं काम होईल, भगवंताचं दर्शन होईल. तिला वाटलं 3 वर्ष गेले आत्तापर्यंत वाट पाहण्यात. वर्ष म्हणजे स्वस्तात सौदा झाला. गुरुजींनी मला फार चांगला रस्ता लावला. निघाली, परत आली आणि दुसऱ्या दिवशीपासूनचा तिचा दिनक्रम बदलला. गुरुजींच्या शब्दाप्रमाणे साधना चालू झाली. सुरुवातीला यायचं, गावात चक्कर मारायची, पेटी ठेवायची आणि दरवाज्यात पाठी ठेवून हात जोडायचे आणि संकीर्तन करत करत प्रदक्षिणा मारायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव संकीर्तन करत करत वाड्याला शांततेनं प्रदक्षिणा घालायच्या, शांततेनं प्रदक्षिणा घालाव्या. हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं पळायचं नाही, संख्या नुसती पूर्ण करण्याकरता नाही, एकदम शांततेनं प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. प्रदक्षिणा घालायचं काम चाललं. 2 दिवस 4 दिवस 6 दिवस 8 दिवस चालू आहे. जसं नामाचं पुण्य वाढलं तसतसं कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. संत चरणाचा पहिला फायदा, मग रामनामे उपजे आवडी, आणि दुसरा फायदा कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तिच्या त्या भजनामध्ये प्रेम निर्माण व्हायला लागलं आणि हाका मारता मारता भाव निर्माण झाला. माझा लाला आतून ऐकतोय, या गरीबाची हाक एक ना एक दिवस ऐकेल, खात्रीला ऐकेल, असा भाव निर्माण झाला की रडावं. हे नाथ, तुझ्याकडे काही दोष नाही, माझ्या अनंत जन्मीचे पाप आहे, पाप संपल्याशिवाय तुझं दर्शन होणार. पण मला विश्वास आहे, मला गुरुजीने सांगितलंय वर्षाच्या आत तुझं दर्शन. माझ्या गुरुचा शब्द खरा झाल्याशिवाय राहणार. मला अंगीकार कर. भजन करता करता रडावं, माझा परमात्मा माझी हाक ऐकतोय असा विश्वास ठेवावा. 2 महिने 4 महिने 6 महिने गेले, कधीतरी मनात यायचं अजून देवाचं दर्शन झालं नाही. पुन्हा मनात वाटायचं अजून माझी पाप शिल्लक आहेत. भजन करत करत पाप नाहीसे होतील, मग देव मला भेटतील. 7 महिने झाले, 8 महिने झाले, पूर्ण वर्ष व्हायची गरज नव्हती. गुरुजीचा आशीर्वाद होता, वर्षाच्या आत तुला देव भेट. 8वा महिना पुरा होता होता रोजच्या नियमाप्रमाणे ती जेव्हा फळं घेऊन आली, आल्यावरती पहिली आरोळी देत असे वाड्यातल्या लोकांना कळण्याकरता, फळ लो फळ लो. हिची पाप संपली, हिचं प्रेम पूर्ण झालं, भगवंताच्या परीक्षेत उतरली, गुरुकृपेत झाली, आणि भगवान 2 दर्शनं झाली. एक प्रथम दर्शन आणि उरलेला थोडासा दोष. जसं रासलीलेमध्ये 2 टप्प्यानं भगवंताने रासमध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा दर्शन दिलं, इच्छापूर्तीचं प्रार्थना ऐकून घेतली, पण गुप्त झाले, आणि नंतर प्रगट होऊन रास केला. तसं या ठिकाणी पहिल्यांदा दर्शन देतात. बालरूपामध्ये, लीला रूपामध्ये लालाला 4थं वर्ष चालू होतं, संपत आलं होतं, 5वं लागायची वेळ आली. 5वं सुरू झालं होतं. ही दामोदर बंधन लीला होऊन गेल्यावर ही घडलेली घटना आहे. तिनं ते सगळं ऐकलं होतं. यशोदेचा अधिकार, हा लाला मला कधी भेटेल, माझ्याशी बोलेल का, मला आई म्हणेल का, असंही मनात तिनं नातं जोडलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये ते सगळं लीला रोज ऐकत होती, प्रेम वाढत होतं. त्या दिवशी फळ लो म्हणताना 5 वर्षाच्या वेशात भगवंताला यशोदेनं न्हाऊ घातलं होतं. कपडे घातले नव्हते, उन्हात उभा होता, थंडी वाजली होती म्हणून अंग पुसून उन्हात उभा होता. कमरेला साखळी होती, केस पाण्यात पुसले होते, साधारण डोकं वर बांधलं होतं.
बो बांधला होता, असं डोकं चंबू, आणि त्याच्यावर एक पंख, मयूरपंख बांधला, छोटंसं, हाता म्हणजे बाजूबंद आहेत, कमरेला साखळी आहे, पायात वाळे आहेत, काही अर्धे कुरळे केस मागं सुटलेले आहेत, असं एक गोंडस रूप, कपडे सुद्धा घातलेले नव्हते. ऊन खात असताना ते शब्द ऐकले. लहान मुलाच्या आपल्या काही कल्पना असतात, घरात खूप होतं, पण याच्यापेक्षा आपल्या स्वतःचं काही वेगळं खाण्याची लहान मुलाची इच्छा असते. आई मागितल्यावर किती खाऊ देत असले तरी कपाट उघडून साखर चोरण्याची सवय सगळ्या लहान मुलांना असते. कोणी नसताना पाहून काहीतरी उद्योग करायची सवय असते. या लालाला वाटलं आज की नाही आईला न सांगता आपण फळं घ्यायची, आणि ती फळ आवाज आल्याबरोबर हा नंग धडंग लाला, अरे मैया मला फळ घ्यायचे, थांब, असा आवाज दिला. 5 वर्ष प्रतीक्षा पाहणाऱ्या सुखिया माळणीनं तो आवाज ऐकला, तो गोड स्वर ऐकला, आणि तो गोड स्वर ऐकल्याबरोबर सुखा माळी मग्न झाली. गुरुजींचा शब्द पुरा झाला. मला गुरुजी म्हणले होते वर्षाच्या आत तुला दर्शन, आणि ते गोड रूप धावत 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 आलंय. मैया फळ दे, फळ दे, फळ दे. देवाने तिचा प्रेमरस द्विगुणित करण्याकरता तिच्या बुद्धीमधून एक छोटासा प्रमाद घडवला. ती त्या बालकाला विनोदानं म्हणते, अरे मी फळ विकणारी माळी नाही, मी काही फळ दान द्यायला नाही आणले, तू फळाच्या बदल्यात मला काहीतरी दे, धान्य आण, मग मी तुला फळ देईन. ही भगवंताने मुद्दाम प्रेमरस वृद्धी करताच तिच्या तोंडून असं घडवलं. आणि लाला सरळतेनं म्हटला, मैया थांब, मी आत्ता धान्य घेऊन येतो, मला धान्याच्या बदल्यात तू फळ दे. म्हणून पुढून पाहायला, मागून पालथा पाहायला पळताना लाला दूर 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 धावत घरात गेला. पण वाड्यामध्ये जिथं धान्याचे रांजणं ठेवलेले होते त्याच्या जवळच मैया एका गवळणीशी गप्पा मारत होती. त्यामुळे चोरून व्यवहार करायला आमचा प्रतिबंध झाला. आई असल्यामुळे चोरून धान्य आणायला कुठं जाता येतं. दरवाज्यात आई गप्पा मारत बसलेली, लाला तिथल्या तिथं हिंडतोय, कळू देत नाही आपला संकल्प. पण 10-5 मिनटं याच्यात गेले, त्या बाईजवळचं बोलणं गवळणीचं एकमेकीचं संपेना, आणि लालाला काही आत जायला मिळेना. तेवढ्या अवस्थेमध्ये 2 मिनिटात यायला पाहिजे होता लाला, पण लाला आला नाही. त्या सुखिया माळणीचं अंतःकरण कालवलं, आणि तिला मग लक्षात आलं आपल्या हातली चूक. अरे ज्याच्या दर्शनाकरता 5 वर्ष घालवले, त्या पोराला मी फळाच्या बदल्यामध्ये धान्य मागितलं. साक्षात परमात्मा आहे हे मला गवळीने सांगितलं, आणि तरी मी त्याजवळ काही मागितलं. लाला तू येत नाही हेच बरोबर आहे, काही न मागे कोणाशी तोची आवडे देव. लाला मी तुझ्याजवळ सकाम भक्ती केली, माझा अपराध झाला, मला क्षमा. डोळ्यातून घळघळ अश्रू यायला सुरुवात. गुरुजी तुमचा शब्द खरा झाला, दर्शन झालं, दैवानं दिलं, ऐवानं नेलं. मी मोठ्या लीलेतून प्रतिबंधित झाले. लालाला मी फळं द्यायला पाहिजे होते, आनंद लुटायला पाहिजे होता. नशीब मूर्खपणाचं, मी लालाजवळ फळं काही मागितलं, आता नाही येणार. माझ्या दोषामुळं माझी चूक आहे, आता लाला परत येणार. अशी ती नाराज झाली. काय करावं काय नाही असं तिला झालं. संयोग झाला. संयोगानंतर हा वियोग आनंद देण्याकरता, तो विरह वाढवायकरता देवानी ही लीला केली.
आणि आता येत नाही, आता येत नाही, आता येत नाही, एकदम विरही झाली. काय करावं आणि काय नाही. कसं माझं पाप आडवालं. अशा पद्धतीचं तिचं अंतःकरण व्याकुळ झालं. इकडे थोडा वेळ लागला. 10-15 मिनिटांनी आई घरात गेली. ती गवळण निघून गेली. मग या बाबाला रस्ता मिळाला. हा त्या खोलीमध्ये गेला. अनेक रांजण होते आणि त्या 5 वर्षाच्या वयाच्या त्या पोराचा हात आतून काही काढायला पुरेल याच्यापेक्षा जास्त उंचीचे ते रांजण होते. त्याने 2-3 रांजणात हात घालून पाहिले, हाताला काही लागेना. काय करावं समजेना. आता खोडकर काही करायचं, पण आज चोरूनच आपल्याला फळं मिळवायची, आपल्या कमाईचे मिळवायचे, घरातले नाही पाहिजे. मग 2 ठोकळे आणले, लाकडाचे तिथं ठेवले. ते ठोकळे एकावर एक ठेवले. पहिल्या वेळेला चढताना एक ठोकळा सटकला, पुन्हा दुसऱ्यांदा ठेवला. त्या ठोकळ्यावर उभा राहिला, आत हात घातला तर तो रांजण नेमका बाजरीचा. त्या बारीक हाताने ते बाजरीचे दाणे घेतले. त्याच्यातले 5-50 हातात राहिले, बाकी सगळे बोटातून गळून गेले. दोन्ही मुठी अशा भरल्या. पण त्याच्या डोक्यात व्यवहार नव्हता, अत्यंत सरळता. मोठं झाल्यावर व्यवहार कळतो, कितीला किती घ्यावं, काय करावं, हे लहानपणी काही कळत नाही. तिनं फक्त बदल्यात धान्य मागितले. किती मागितलं, किती द्यावं, काही संबंध नाही. दोन्ही अशा मुठी भरल्या त्या बाजरीच्या 5-50 दाण्याच्या, आणि दोन्ही मुठी आवळून लाला पळत हाका मारतोय. त्याला वाटलं गेली का काय माळीन, गेली का काय माळीन, म्हणून पुन्हा हाका मारतोय. अरे मैया, अरे मैया, अरे मैया, मी धान्य आणलंय, थांब, मला फळ दे. मी धान्य आणलंय, मला फळ दे. आणि असं तो ओरडत बाहेर आला. तोपर्यंत ही पश्चात्तापानं मग्न झालेली होती. आता मला लाला भेटणार नाही. तेवढ्यात तो मैया मैया हाकात आवाज ऐकला आणि थोडा आशा निर्माण झाली. लाला, किती गोड नावाने तुम्हाला हाका मार. लाला, हे मैयेचं नातं तुम्हाला दान करशील का? मी पापी नाही, दर्शन व्हायला इतका वेळ लागला, तुम्हाला मैया म्हणतोस. तिचं घट्ट नातं झालं. लाला आला. आल्याबरोबर, मैया मी धान्य आणलंय म्हणा. कशात आणलंय त्याच्याशी काही घेणं नाही. दोन्ही मुठी भरलेल्या, आणि त्या 2 मुठीतले थोडे थोडे दाणे त्या सुखिया माळणीच्या पाठीमध्ये टाकले. हसला. हसल्यावर तिला वाटलं, माझ्या वाड्यात सुद्धा जाण्याचा हक्क नाही. त्याला जवळ घ्यावं, त्याच्या तोंडावरून हात फिरवा, त्याच्या गालाचा मोका घ्यावा असं वाटतंय, पण करू की नाही. पण याने माझ्याशी नातं जोडलंय भैया. तेव्हा हे नातं जर खरंच लालाचं पक्क असेल तर काय हरकत आहे असं म्हणायला. आणि लालाने तिच्या अंतःकरणाची इच्छा पुरी करायला स्वतःहून लाला जवळ आला. जवळ आल्यावर कवळ्यामध्ये घेतलं, लालावरून हात फिरवा. लाला, हा मैया. लाला, असं तुम्हाला नेहमी मैया म्हणशील? हा मैया. लाला, माझं एवढंच मागणं आहे, मला तुम्ही आज मला तू क्षमा कर. आईनं मुलाजवळ काही मागायचं नसतं. मी तुझ्याजवळ धान्य मागितलं, मला क्षमा कर. तू फक्त मला मैया म्हण, मी तुला रोज फळ आणून देते. लाला, तू मला मैया म्हणशील? लाला म्हणला, हा मैया, मी तुला रोज मैया म्हणून हाका मार. आश्वासन मिळालं वात्सल्य भावाचं. तृप्त झाला अंतःकरण. आणि त्या तृप्त अंतःकरणामध्ये
त्याच्या चेहऱ्याकडं पाहत होती. मुख्य व्यवहार राहिला धान्य टाकलं, फळं देण्याचा व्यवहार राहिला. पाटी भरलेली होती, अजून गावात जायचं होतं. 10-5 प्रकारचे फळं होते एकेका कोपऱ्याला. एक एक फळ त्याच्या हातामध्ये द्यायला लागली. पण दोघांची नजर एकमेकाच्या चेहऱ्याकडं, तिच्या वात्सल्य भावाकडं लाला पाहतोय, लालाच्या पुत्र भावाकडं ती पाहते. दोघं पाहण्यामध्ये गर्क आहे. हात कृती करत होते, त्याच्या हातावर फळं ठेवत होते. पण 2-4 फळाच्या नंतर त्या बारीक पोराच्या हातामध्ये फळं मावत नव्हते. खालचं फळ गळत होतं, वरून ती ठेवत होती, खालचं फळ गळत होतं. कितीतरी वेळ ही कृती चालू होती. फार वेळानं तिच्या लक्षात आलं की याच्या खालून फळ पुन्हा पाटीत गळत आहे. त्या पाटीमध्ये खाली फडकं होतं. त्या फडक्याची गाठी बांधून झोळी केली आणि लालाला भरून झोळी भरून फळं दिले. झोळी भरून फळं दिले. लाला प्रसन्नतेनं ते झोळी पाहतोय. हाव वाटली, मला केवढे फळं मिळाले, एवढ्या रान्यात. मला लहान मुलाला फार आनंद. तो त्या भावानं मग बाहेरून त्या आनंदामध्ये फळाची झोळी खाली टेकेल एवढी ती भरलेली होती. तो 5 वर्षाचा बालक ती झोळी घेऊन चालला आणि जाता जाता त्यांनी अशी एक प्रेमदृष्टी त्या वात्सल्य भावाच्या पूर्तीची त्या सुखिया बाळीकडे टाकली. सुखिया बाळींना कशी कांत पाहते, हा माझा पुत्र आहे. आणि त्यानं तिची इच्छा पुरी केली. हात हलवत मैया म्हणून हाका मारली. बस ते चित्र तिच्या डोळ्यामध्ये पक्क झालं. लाला निघून गेला. तिच्यासमोर तो हात दिसतोय आणि ती एकच चित्र मैया. तो आवाज डोकानामध्ये, भाव समाधी लागली. देहभाव विसरला, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. अशी अवस्था झाली बा. विसरली, सगळं विसरली. लाला निघून गेला. तिची दिगमूढ अवस्था आली मूर्तीसारखी. किती काळ गेला तिला पत्ता लागला नाही. शिपाई लोक फार उशीर झाल्यावर तिला जाग का, किती वेळ झाला तू एकाच मुद्रेमध्ये, तुला घरी नाही जायचं का, जेवायचं नाही का, आज किती वेळ झाला, पार दिवस मावळायला चालला. तिला सावधान केलं. फक्त शरीर घराकडं निघालं, मन तिथंच सुटलं होतं. त्या मनामध्ये सारखा तो एकच आवाज, ती एकच मुद्रा, मैया मैया, एवढी एकच मुद्रा. आणि त्या मुद्रेमध्ये ती तिथं सूक्ष्म देहाने तिथंच राहिली. स्थूल देह पाय टाकत टाकत झोपडीकडे गेला. पाटी डोक्यावर होती. झोपडीमध्ये गेल्यानंतर पाटी जड लागली. रिकामी पाटी जड का लागली? खाली उतरवून पाहिलं. त्याचं वर्णन आमच्या या भागवतामध्ये केलंय. तर काय तिला अनुभव आला, किती पाटी रत्नांनी भरली गेली. बरेचसे या भगवान बालचेष्टितही क्रीणीही भो फलानीती श्रुत्वा सत्वरमच्युत फलार्सी धान्यमादाय ययौ सर्व फलप्रदा फलविक्रियणी तस्य च्युत धान्य करद्वयम. 2 मुठी धान्य टाकलं. फलैर पूरयद रत्नै फल भांडम पोरीच. ते सगळं भांड रत्नांनी भरून गेलं. तिनं ते पाहिलं. विरक्त असणारी ती वैष्णव तुकोबारायानं जसं शिवाजी महाराजांचं धन नको वाटलं, तिलाही हे नको वाटलं. देवा, मला या प्रलोभनात अडकवू नको. माझं आश्वासन आता तुझे दिलंय तेवढं पूर्ण कर. बस, मी तुझी माता आहे, तू माझा पुत्र आहेस, त्यापेक्षा मला आता काही नको. एकदा चूक झाली, आता पुन्हा नाही, मला काही नको. शिनं एक प्रतिज्ञा केली, देवा त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पये. हे तू दिलंय, मी माझ्या स्वतः करता वापरणार नाही.
या रत्नांचे तुझ्या सेवेकरता मी फळांच्या बागा ग्रहण करीन आणि प्रत्येक ऋतूतली ताजी फळं तुला मी पोहोच करीन, 12 महिने ही सेवा करीन, एवढाच उपयोग मी या पैशात. आणि ती मोठी अनेक बागांची मालकीण झाली आणि रोज ताजी फळं आणायची, नोकर ठेवले, निवडक फळं लालाला पाटी भरून आणायची आणि दरवाजाजवळ येऊन फळं द्यायची. महाराज वृंदावनातले भक्त सांगतात 2 गोष्टी मथुरेत जाईपर्यंत चालू होत्या, यशोदा मैयाची माखन मिश्री आणि सुखिया माळणीची फळं. ही रोज मथुरेला सुद्धा जात होती. असं या सुखिया माळणीचं वात्सल्य भाव. तर मानलेल्या वात्सल्य भावात काय शक्ती आहे याचं हे उदाहरण आपल्याला आपल्या अंतःकरणातली ढिलाई वजा करून आपण भगवंताशी नातं जोडून प्रेम करा, या प्रेरणेकरता या चरित्राचा उपयोग करायचा. कालाचं अंतर मानू नका, देशाचं अंतर मानू नका. देव आजही करीत ऐशीच प्रीती. तुम्ही घरी तुमच्या मूर्तीवर, फोटोवर तसं प्रेम करा, त्या फोटोतून प्रत्यक्ष परमात्मा प्रगट होतील. अरे घडतं असं. गुरुप्रेम असो, ईशप्रेम असो, मूर्ती म्हणून मला समाधीतून कल्याणाच्या प्रेमाकरता समर्थ प्रगट झाले, समाधी फोडून प्रगट झाले. एवढं प्रेम आहे. तेव्हा ही आपण समजू नका, प्रत्यक्ष परमात्मा तेवढं शुद्ध प्रेम असेल तर आजही देव कृष्ण आजही करीत ऐशीच प्रीती. या पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण अशा प्रकारचा विचार करा. आजपासून सुरू करा. कल करे सो आज, आज करे सो अब. भगवान माझा मित्र आहे, भगवान माझा पुत्र आहे, भगवान माझा सखा आहे. तुम्हाला जे आवडेल ते नातं जोडा, पण त्या नात्याप्रमाणे स्वतःला शुद्ध बनवा. देवाशी तेवढं नातं जोडायला स्वतः तेवढं शुद्ध व्हावं लागतं. आणि हक्करहित प्रेम करावं लागतं. सुखिया माळणीनं 5 वर्ष हक्करहित प्रेम केलं, तेव्हा तिला तो मात्र वात्सल्य भाव. साधी वाड्याची पायरी सुद्धा ओलांडली नाही. धर्म मर्यादेची हक्करहित प्रेमाचं प्रतीक सुखिया माळीने. हक्करहित प्रेमाचं प्रतीक आमचे चोखोबा आहे. भगवान त्यांच्यावर किती प्रेम करतो आपल्याला माहिती आहे. स्वतः देवळात घेऊन आले, आनंद दिला. हक्करहित प्रेम करा. भगवंताची एक दिवस कृपा होईल आणि त्या नात्याची स्वीकृती होईल, देवाशी अभिन्नत्व येईल. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. पंचमहाभावाचे काही मर्म मी आपल्याला पूर्वार्धामध्ये सांगितले.